माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसते माझ्या सगळ्यांना? स्क्रीन दिसते? हॅलो? हो सर, हो सर, हो सर. ओके ओके. मला एक सांगा, तुम्हाला पायथागोरस थेरम वगैरे माहित आहे का? काय मग हे करायला पाहिजे, रिव्हिजन घ्यायला पाहिजे? नाही सर, माहिती आहे. सगळ्यांना माहित आहे? सगळ्यांना माहित आहे का मला घ्यायला पाहिजे रिव्हिजन? हा, हॅलो? कोणी बोलतच नाही. माहिती आहे सर, माहिती आहे सर. सर्वांना माहित आहे. ओके, चालेल. तरी पण मी एकदा सांगतो बघा. पायथागोरस थेरम कशासाठी वापरला जातो? कुठल्या ट्रायंगलसाठी? कुठल्या ट्रायंगलसाठी वापरला जातो? राईट अँगल ट्रायंगलसाठी वापरला जातो. समजा आपण ही ए बी सी मांडली. ओके, ह्याला आपण काय म्हणतो माहित आहे कुणाला? एसी म्हणजे काय? पायथागोरस. पायथागोरस नाही, ह्याला काय म्हणतो? हायपोटेनियस म्हणतो. आणि या दोन साईड झाल्या म्हणजे 90 डिग्री या दोन साईडच्या साईडने होत आहे. याचं जर समजा आपण सी लिहिलं, याच्या समोरचं स्मॉल सी लिहितो आणि ते ए लिहितो आणि ते बी लिहितो, तर पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला? बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. सगळ्यांना माहित आहे? सगळ्यांना माहित आहे? ओके, चालेल. तर पहिल्यांदा आपण ट्रिग्नोमेट्री रेशो म्हणजे काय ते बघणार आहोत आणि नंतर त्याच्या अगोदर एक मी तुम्हाला अनेक सांगते बघा. एक आपण वेगळा ट्रायंगल बघणार आहोत, ज्याच्यामध्ये काय असतं सांगा. एक ट्रायंगल आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये एक अँगल 90 डिग्री आहे, एक अँगल 30 आहे. तर तिसरा अँगल किती असणार आहे? हा 30 60 असणार आहे. याला आपण काय म्हणणार? तर 30 60 90 ट्रायंगल म्हणणार आहे. ओके, त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं बघा, एक मी 8वीच्या मुलांना पण सांगत असतो, तुम्हाला पण पुढे जाऊन सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय करतं, हा 60 आहे. तर याच्यामध्ये जर समजा मी काय केलं सांगा, हे 2x धरलं. ओके, हे जर मी 2 धरलं किंवा 2x धरलं किंवा 2 धरूया आपण सध्या, हे 2 धरलं ना, तर 30 समोरची बाजू किती असते कुणाला माहित आहे? हायपोटेनस 2 असेल तर 30 समोरची बाजू किती असते कुणाला माहित आहे का? ती कायम काय असते सांगा? हायपोटेनसचे हाफ असते. मी काय म्हणतो लक्षात येते सगळ्यांच्या? 1 असतं. आणि इथे जी बाजू असते ना, एबी ची लेंथ असते ना, त्याला जर आपण √3 मल्टिप्लाय केलं तर इकडची बाजू मिळते आपल्याला. आता उदाहरणार्थ समजा ही 2x म्हटली, तर हे किती असणार सांगा? ही बाजू किती असणार? x असणार. 1x म्हणजे x झाला. आणि ही किती असणार सांगा? √3x. √3x नाही असणार, x इंटू √3 किंवा √3 आणि बाहेर x, रूट मध्ये x नाही, लक्षात ना, मल्टिप्लाय बाय x. ओके, उदाहरणार्थ हे आपण क्लिअर करूया, बहुतेक जणांना माहित नसेल. समजा मी काय दिलं सांगा, हे आपल्याला 11वी 12वीला पण लागणार आहे. ओके, ही मी 6 दिली, तर ही बाजू किती असणार सांगा? ही बाजू किती असणार? ए बी 3 असणार. आणि ही किती असणार सांगा? 9√. म्हणजे तुमचं कन्सेप्ट नाही क्लिअर आहे. हे तुम्ही 8वी 9वी शिकला नाही आहात का? शिकलाय? हा, इथे बघा, ही काय घेणार सांगा? 3√3 येणार. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं ही 5 आहे म्हणून सांगितली, तर हायपोटेनस किती असणार? 10 असणार. ओके, आणि ही किती असणार सांगा? 5√3 असणार. हे आता सगळ्यांना क्लिअर झालं? हो. ओके, हा, थोडंसं मला काय सांगायचं ते सांगतो, बहुतेक जण झालेले आहे. एक लक्षात घ्या, आपण फक्त 10वीच बघत नाहीये. ओके, 10वीचं थोडंसं वर पण आपण लेवलला जाणार आहोत. कारण 10वीचं पुस्तक जे आहे ना, मी तुम्हाला 100% सांगतो, माझ्याकडे जर तुम्ही 10वीचं पुस्तक शिकवायला 2 महिने दिले तर मी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळू शकतात. कारण क्वेश्चन पेपर जो पेपर असतो तुमचा शालेय बोर्डचा पेपर वगैरे असतो, ते पुस्तकातलेच जवळजवळ सगळे क्वेश्चन असतात. पण आपण काय करणार आहोत सांगा, तुम्ही गणित पारंगत म्हणून ऐकलंय का परीक्षा? गणित पारंगत सोडून द्या, तुम्ही संबोध प्रावीण्य प्रज्ञा वगैरे ऐकलंय का परीक्षा? ऐकलंय? 5वी मध्ये आणि 8वी मध्ये असतात. एकदम 5वीचा पेपर मी जेव्हा बघतो ना, 5वीच्या मुलांना 8वीच्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात प्रज्ञामध्ये. प्रज्ञा ही एकदम कठीण परीक्षा आहे. जर तुम्ही गणित मध्ये एकदम चांगले असाल ना, तर 10वीच्या पेपरवर लक्ष देऊ नका.
हे तुम्हाला इझी वाटायला पाहिजे. आणि ह्या जर सगळ्या परीक्षा दिल्यात ना, गणित पारंगत परीक्षेला बसाच तुम्ही. त्यामुळे तुमची काय होते सांगा, की तुमची जी आयोग जी परीक्षा असते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे घेतली जाते त्याची तयारी जाते. दुसरी आहे ती प्रिझम इंडिया. म्हणजे काय? प्रिझम इंडिया हा IIT गुवाहाटी, IIT गुवाहाटीमध्ये 45 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो. तिथे तुम्हाला 45 दिवस फ्रीमध्ये राहता येते आणि 50 जण निवडले जातात. यंदा आमचे 2 स्टुडंट निवडले गेलेले आहे. गेल्या वर्षी प्रिझम नाही, प्रॉमिस नावाचा प्रोग्राम होता. IIST म्हणजे भारतातली नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे बँगलोरला. तिथे आमचे 2 स्टुडंट काय झालेले, सिलेक्ट झालेले. म्हणजे असे जर अशा प्रोग्राममध्ये जर तुम्ही भाग घेतला ना, तर भारतामध्ये जे काय टॅलेंटेड मुलं आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला काय मिळणार, तुमचा सहवास मिळणार आहे. आणि IIT मध्ये जाऊन 45 दिवस राहणं म्हणजे खूप मोठं आहे. तिकडे काय काय चाललं हे सगळं तुम्हाला माहिती होतं. हे तुम्ही बाकीच्या ज्या आता जर बघितलं ना, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा काय निघालेला आहे सांगा, खूपच निघालेला आहे, बिझनेस झालेला आहे. पण त्या बिझनेसकडे आपण बघायचंच नाहीये. त्या साध्या साध्या सिंपल आहेत. आता NMTC काय नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ही पण काय असते, कठीण असते. नॅशनल मॅथ्स टॅलेंट एक्झाम सर्च नाही काय म्हणतात, नॅशनल मॅथमॅटिक्स टॅलेंट सर्टिफिकेट. ओके, असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. AMC म्हणजे अमेरिकन मॅथमॅटिक कॉम्पिटिशन. याचं पण कॉम्पिटिशन, सॉरी, याचं पण C म्हणजे कॉम्पिटिशन. या ज्या स्टँडर्ड एक्झाम आहे ना, त्यांना आपण बघायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, कुठल्याही परीक्षेला टार्गेट मी करणार नाहीये. तर समजा मी ट्रिग्नॉमेट्री शिकवलं, की ट्रिग्नॉमेट्रीवर आधारित सगळे क्वेश्चन यायला पाहिजे कुठल्याही परीक्षेमध्ये, ते होऊ दे. ओके, आपल्याला जर एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला ते करताय. म्हणून मी म्हणेन की गणित पारंगत तुम्ही बसा. नंतर आयोक्यमला जनरली काय असतात, 30 क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी यंदा तर आपण काय करणार आहोत, 10 ते 15 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करणार. 11वी मध्ये परत तुम्ही ती देऊ शकता, 12वी मध्ये देऊ शकता. अतिशय काय असते सांगा, कठीण परीक्षा असते. आणि याच्यात पुढची लेवल आहे ते RMO आहे. त्याच्या पुढची नाव आहे INMO आहे. आणि त्याच्यानंतर एक कॅम्प असतं. कॅम्पमध्ये 35 विद्यार्थी निवडले जातात. आणि 35 विद्यार्थ्यामध्ये तुम्ही असाल ना, तर IIT मुंबई, IIT गांधीनगर, IIT मद्रास, IIT कानपूर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला JEE परीक्षा न देता काय मिळू शकता, जाऊ शकता. ओके, त्यामुळे याचं महत्व खूप आहे. आणि याची एकदम फी कमी असते. 100-200च्या दरम्यान असते. गणित पारंगत पण तशीच असते. प्रिझम इंडिया तर फ्री आहे, तुम्हाला 45 दिवस राहायला भेटतं. त्यामुळे जर गणितामध्ये तुम्ही चांगले असाल तर शाळेमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवणे म्हणजे काही मोठं म्हणत नाही मी. तर कोणी सर्वसाधारण विद्यार्थी सुद्धा काय करू शकतो, सरावाने तेवढे मिळवू शकतो. पण याच्यामध्ये जर तुम्ही सक्सेसफुल झाला तर मी म्हणेन की तुम्ही काय सांगा, गणितामध्ये मास्टर. आणि ते बनवण्याचा माझा प्रयत्न असणार. ओके, नंतर NMTC सांगितलं. AMC कडे आम्ही लक्ष देणार नाही. का लक्ष देणार नाही? कारण त्याची रजिस्ट्रेशन फी खूप आहे. अमेरिकन म्हणजे इंटरनॅशनल लेवलची परीक्षा आहे ती. त्याची साधारण रजिस्ट्रेशन फी 1500 असतं. तेवढी तुम्ही भरू शकत असाल तर तुम्ही काय करू शकता, ही परीक्षा द्यायला हरकत नाही. पण मी तर म्हणेन गणित पारंगत, आयोग किंवा प्रिझम इंडिया, NMTC वर आपण काय द्यायचा, भर द्यायचा आहे. आणि हे तुम्ही केलं की तुमचा 10वीचा अभ्यास वेगळा करायची तुम्हाला गरजच पडणार नाही. तो तुम्हाला काय वाटेल सांगा, खूप खूप सोपा वाटून जाईल. ओके, तर आपण काय येतोय, तर याच्यामध्ये बघतोय. हे सगळ्यांना समजलंय आता. आणि हो सर, तुम्हाला हो सांगतो सर. बघा, आता अनेक सांगतो बघा. समजा मी तुम्हाला सांगितलं ही बाजू 3 आहे म्हणून सांगितली. आता बाजू बाकीची सांगा. सगळ्यांनी हो म्हणून सांगितलं. हो म्हणून सांगितलं तर तुम्हाला याचा आन्सर सांगता यायला पाहिजे. सर AB √3 AB √3 आणि AC 2√3. सगळ्यांना वाटते असं असेल, असं वाटतं का? हे √3 कसं सांगितलं तू? √3 कसं सांगितलं, त्या अंदाजे सांगितलं? सर खाली BC 3 आहे. हा, मग म्हणजे √3 इंटू काहीतरी नंबर 3 यायला पाहिजे. हा, मग √3 इंटू √3 √3 इंटू कुठला तरी नंबर म्हणजे 3 यायला पाहिजे. ओके, ही तुझी डोकं चालवलं ते बरं आहे. पण दुसरे मीटर काय करायचं सांगा, आपण काय करायचं सांगा. इथे आपल्याला √3 देतो, बरोबर आहे. इथे 1 यायला आपण काय करतो, डिवायडेड बाय √3 करतो ना. हो, मग काय तर हे घेतं. तुझी सांगितलं ते पण बरोबर आहे. ओके, मग तसं करण्यापेक्षा असं विचार करतो, इथे जर 3 आपल्याला दिलेला आहे तर त्याला डिवायडेड बाय आपण काय करणार आहे, √3 करणार. म्हणजे ही बाजू मिळणार मला. 3 डिवायडेड बाय √3 म्हणजे काय ते बघा, 3 डिवायडेड बाय √3. तू सांगितलेला आन्सर √3 आहे. हे आणि इक्वल आहे का नाही?
आहे. इक्वल आहे. कारण का सांगा, 3 मी असं लिहू शकतो बघा, √3 इंटू √3. √3 म्हणजे काय होतं, 3 होतं. एक √3 गेला म्हणजे हे आन्सर बरोबर आहे. कसं करायचं लक्षात हो, येतं? हो. हा, इथे जो नंबर असतो ना त्याला डिवायडेड बाय √3 करायचं. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली मिळणार ते 3 डिवायडेड बाय √3 म्हणजेच आपलं काय झालं सांगा, √3. आणि 2√3 हो, त्याचं हो. काय झालं सांगा, हायपोटेनस झाला. क्लिअर? सगळ्यांना समजलं? हो. सगळ्यांना समजलं? ओके. आता मी तुम्हाला सांगितलं इथे माझं आहे ते √2 आहे. तर बाकीचं सांगू शकाल तुम्ही? हे बघा, हे मी परत एकदा सांगतोय, हे तुम्ही फक्त 10वी साठीच नाही लागणार, 11वी 12वी मध्ये सुद्धा तुम्हाला हे काय करणार आहे, उपयोगी पडणार आहे. हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा 30, 60, 90चा. ओके. चला पटकन कोण सांगणार मला? AB किती असणार, AC किती असणार? एवढा वेळ? AB √2 by √3. √2 बाय √3. सगळ्यांना समजलंय? कुणाला समजलं नाही तर डायरेक्टली सांगायचं नाही समजलं म्हणून. नाहीतर काय होणार सांगा, तुम्हाला समजलं म्हणून मी पुढे जाणार आहे आणि तुम्ही म्हणणार मला नंतर येत नाही म्हणणार. असं होता कामा नये. दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, मॅथ्सचा पेपर जर उद्या असेल तर आपल्याला काय जाता यायला पाहिजे, आज पिक्चरला जाता यायला पाहिजे. तेवढं तुमचं परफेक्ट असायला पाहिजे. मॅथ्सचा अभ्यास करायचाच नसतो. मॅथ्स काय करायचं असतो, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे आणि परीक्षेच्या अगोदर सगळे क्वेश्चन सोडून घ्यायचे. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर वेगळा अभ्यास करायची गरज नाही. बाकीच्याचं कसं बाहेर करावं लागतं, इथे बाहेर नाही करायचं. इथे कन्सेप्ट समजून घ्यायचे. चांगल्यापैकी चांगले मार्क्स तुम्हाला मिळू शकेल आणि कुठली एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. ओके. हे सांगा, हे किती असणार मग? 2 √2 by 3. 2 √2 by 3. हे सगळ्यांना समजलं आता का आणि घेऊ याच्यावर? नाही सर, चालेल. समजलं. ओके. आणि तरी पण एक मी घेतो. मला सांगा, हे रूट समजा 5 असेल, हायपोटेनस किती असणार? 5. पाय असणार. नाही 5. 2 √5. एकटाच बोलतो हा, बाकीचे कोण बोलत नाहीये. ओके. आणि हे किती असणार? BC किती असणार? √15. √3 बाय √5 म्हणजे 15 आहे. बरोबर आहे. क्लिअर? समजलं? अजून मी याच्यावर घेऊ का? काय समजलंय परफेक्ट? समजलं. इथेच तू कुठून जॉईन झालाय? IIT खरगपूर. IIT खरगपूरला गेलाय तू? हो सर. गेलाय. कसं आहे IIT खरगपूर? सर कॅम्पस चांगला आहे. आणि आर्यन भेटला तुला? आर्यन पण आलाय. माझा रूममेटच आहे तो. रूममेटच आहे. ओके ओके, चालेल. एन्जॉय करा आणि देवीचे रिपोर्ट पाठवा. आपला बघा हे हितेश वगैरे कुठे गेलाय बघा, इथे गेलाय हा. IIT खरगपूरला 45 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेलेला आहे. आज तो तिथे पोहोचलाय. आज पोहोचला ना, काय काल पोहोचला रे? आज सकाळी. आज सकाळी. ओके. एन्जॉय करा, सगळ्यांची दोस्ती करा. नवीन काय ते आम्हाला पण सांगा. काय रे? हो सर. नक्कीच. आणि घ्यायला पाहिजेत काय याच्यावर? मी काय समजले सगळ्यांना? समजलं. दुसरा एक ट्रायंगल आपण बघणार ना, जो आपल्याला उपयोगी पडतो. हे पाठ नाही करायचं, समजून घ्या. लक्षात येते ना? समजून घेतलं तर पटकन आपल्याला काय होणार, पाठ करायचं नसतं. मॅथ्स हे पॅट करायचं नसतं. ओके. समजा मी तुम्हाला असं सांगितलं तर याला कुठला ट्रायंगल म्हणणार तुम्ही? आयसोसेलेस ट्रायंगल. आयसोसेरस नाही म्हणणार. फक्त आयसोसेरस नाही म्हणणार. आयसोसेलस आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल म्हणणार. ओके. 2 मिनिट, मी परत एकदा लिंक पाठवतो, थोडे जण जॉईन होत आहे. आयसोसेरस काय म्हणणार आपण त्याला? राईट अँगल ट्रायंगल म्हणणार. बरोबर आहे? हॅलो. हो सर. ओके. 2 मिनिट द्या मला. जॉईन. ओके. आयसोसेरस राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतं सांगा? ही बाजू 1 असेल तर ही बाजू किती असणार सांगा? 1च असणार. ओके. आणि ही बाजू काय असते सांगा? √2 असते. हा पायथागोरस थेरमने आपण सिद्ध पण करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. ओके. आता ही बाजू 5 असेल तर दुसरी बाजू किती असणार सांगा? 5च असणार. आणि ही बाजू किती असणार सांगा? √5. हा, √5 नाही.
काय असणार, इकडे जे असतं त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं, √2 करायचं. 5√2. 5√2. क्लिअर समजलं? क्लिअर समजलंय? हो. ओके. आता मला सांगा, इथे मी समजा 10√2 असेल, तर ही बाजू किती असणार आहे? 10. 10 असणार आहे. हे किती असणार आहे? 10. 10 असणार आहे. याच्यावरून तुम्हाला आणि एक लक्ष द्यायला पाहिजे, जेव्हा स्क्वेअर असतो ना तेव्हा इथे एक ट्रायंगल असतो. ट्रायंगलची म्हणजे स्क्वेअरची जर तुम्हाला डायगोनल काढायची असेल ना, डायरेक्टली तुम्ही काढू शकता. पायथागोरस थेरम वगैरे वापरायची आपल्याला काय नाही, गरज नाही. ही 10 बाजू असेल तर हे काय असणार सांगा, 10√2 असणार. क्लिअर समजलंय सगळ्यांना? हो. क्लिअर समजलं? ओके. आणि एक फक्त घ्या आणि आपण इथे पुढचं घेऊया. ओके. इथे मी समजा तुम्हाला सांगितलं, ही जी आहे ना ती 1/√3 आहे, तर ही किती असणार? सगळे कन्फ्युज झाले आता. समजलं म्हटलेलं सगळ्यांनी, मग यायला पाहिजे ना. हॅलो, ही बाजू 1/√3 असेल तर ही बाजू किती असणार आहे? पहिलं गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा इथे √2 होतं तेव्हा हे 1 कसं आलं सांगा? त्याला डिवायडेड बाय आपण काय केलं, √2 केलं, तेव्हा इथे 1 येणार ना, बरोबर ना? √2/√3. √2/√3 नाही, हे जर काढायचं असेल तर आपण काय करणार, √3 ला डिवायडेड बाय √2 करणार ना, बरोबर. आणि ही बाजू पण काय आहे ना सांगा, √6 आहे ना, ही पण √6 आहे ना. नाही समजलंय? नाही. इथे बघा, इथे आपल्याला 1 यायचं, हे आपलं √2 आहे, बरोबर. इथे 1 येण्यासाठी मला याला √2 ने डिवाइड करावं लागायचं. म्हणजे ही जर बाजू काढायची असेल तर √2 ने त्याला डिवाइड करायचं. आता मला दिलंय काय सांगा, 1/√3 दिलं, तर याला पण डिवायडेड बाय √2 करणार ना. हो. डिवायडेड बाय √2 होणार म्हणजे उलट होणार ना ते. मल्टिप्लाय बाय 1/√2. इथे बघा, मी असं दिलं तर याचा अर्थ काय झाला सांगा, हे आपण काय करतो, 1/2 इंटू हे वर जातं. लक्ष येते काय ते? हे कन्सेप्ट नाही माहित आहे तुम्हाला? माहित आहे. मग आपला आन्सर कसं येणार सांगा, हे √2 √3 √2 येणार, म्हणजे √6 होणार. नाही समजलं अजून? समजलं. ओके. हे सगळं आता करता येईल ना. म्हणजे याला आपण 45 90 45 ट्रायंगल म्हणतो आणि याला काय म्हणतो सांगा, 30 60 90 ट्रायंगल म्हणतो. क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके. चला, तर आपण काय बघूया सांगा, ट्रिग्नॉमेट्रीकडे बघूया. आता एक मला ट्रायंगल दिलाय. आजचा लेक्चर ना मी साधारण 7:45 7:40 संपवतो, कारण 8 वाजता ना एक बँगलोरची टीम आहे, पोरॅली स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, त्यांचं एक लेक्चर 8 वाजता ठेवलेलं आहे. तर मला फक्त मध्ये 15 मिनिटं मिळायला पाहिजे. ऍक्च्युली 1 तास असणार आहे, पण अचानक त्यांनी सांगितलं आज घेऊया म्हणून. ओके. नाही तर तुमचा मी टाइम अगोदर थोडासा अधिक ठेवला असता, पण आधी डिक्लेअर केलेला असू दे म्हटलं. ओके. त्यामुळे मी आज काय घेणार सांगा, 40 पर्यंत घेणार आहे. 7:40 पर्यंत लेक्चर घेईल आणि नंतर थांबवेल. ओके. हा आपला ट्रायंगल झाला बघा, हा ABC. जे ट्रायंगल काढणार आहे ते सगळे राईट अँगल ट्रायंगल असणारे कन्सिडर करायचे, सगळे राईट अँगल ट्रायंगल असणार. ओके. आता मला सांगा, याला मी थीटा म्हटला. थीटा म्हणजे काय करतो आपण, एक्स वगैरे म्हणतो ना, तसं अँगल दाखवण्यासाठी थीटा, अल्फा, गॅमा वगैरे असे हे वापरले जातात. याला आपण थीटा म्हणतो. असं काढायचं आणि असं काढायचं, त्याला आपण काय म्हणतो सांगा, थीटा म्हणतो. ऐकलाय थीटा शब्द केव्हा? नाही ऐकला? ऐकलाय? अल्फा बीटा वगैरे. ओके. तसं इथे आपण थीटा वापरलं. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल किती असणार सांगा मला? 90 - θ. 90 - θ. कारण हा आपल्याला 90 माहित आहे, 90 - थीटा. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके. तर इथे आपलं काय असतं, ह्याला हायपोटेनस म्हणतो.
ही काय झाली सांगा, ऍडजस्टंट साईड झाली, ही अपोजिट साईड झाली. थिटाची ऍडजस्टंट साईड ही झाली आणि अपोजिट साईड ही झाली. ओके, तर त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री रेशो म्हणजे काय असतं, तर आपण काय म्हणतो, साइन थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस असतं. त्या थिटाची व्हॅल्यू काढायची, साइन थिटा काढायचं झालं तर त्याचं काय असतं, व्हॅल्यू काय सांगा, AB अपॉन AC असतं. हे समजलं सगळ्यांना? समजा मला काय काढायचंय, कॉस थिटा काढायचा आहे, तर मी काय करतो, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस करतो, BC अपॉन AC करतो. समजतंय मी काय म्हणतो ते? त्याला आपण रेशो काढतो म्हणजे AB अपॉन AC किंवा BC अपॉन AC, हे सगळे आपले रेशो आले आणि या रेशोला आपण काय म्हणतो सांगा, साइन थिटा म्हणतो. सर हे साइन आणि कॉस कशाला टाकलं? साइन आणि कॉस हे ट्रिग्नोमेट्री मधलं एक सिम्बॉल, जसं आपण एक्स वगैरे मानतो ना, तसं एक काय झालं, ते काय झालं, साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू कशी काढायची, थिटा म्हणजे अँगल झाला. ओके, अच्छा म्हणजे ऍक्च्युली एक लक्षात घ्या, साइन म्हणजे काय असतं सांगा, ऍक्च्युली आपण काय काढतो सांगा, याचं आणि याचं रेशो काढतो म्हणजे साइन थिटा झालं. अपोजिट साईड आणि याचं रेशो काढतो, त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, साइन थिटा म्हणतो. लक्षात येतंय? थिटा कुठला तरी 30 असेल, समजा थिटा 30 असेल, तर थिटा 30 मध्ये काय असतं सांगा, साइन थिटा 30 घेतलं ना मी, साइन 30 घेतलं तर त्याचं काय येणार सांगा, रेशो काय येणार सांगा. मगाशी तुम्हाला 30-60 सांगितलंय मी, काय येणार रेशो, 1/√2. इथे बघा 30 मध्ये आपण काय करायचं सांगा, ही जर 2 असेल तर ही किती असायची, 1 असायची, आणि ही किती असायची, 1. ही 1 असायची 30-60 मध्ये. नाही 1 × √3 असायची. आता साइन थिटा म्हणजे याच्यामध्ये काय होणार, आता 30 होणार. साइन 30 म्हणजे किती होणार, अपोजिट अपॉन हायपोटेनस, 1/√2, 1/2, √2 नाही 1/2. हे रेशो म्हणजे काय झालं सांगा, समजा साइन थिटा असेल ना, तर कायम याचा रेशो आणि याचा काढला रेशो तर 1/2 हापच यायला पाहिजे. आता समजा ही लाईन मी वाढवली, समजा ही लाईन मी एवढी वाढवली, ओके, आणि हे पण मला वाढवावं लागतं आणि ही मी जॉईन केली, तर परत काय होणार सांगा, याचा आणि याचा रेशो काय राहणार आहे, हापच राहणार. म्हणजे ऍक्च्युली आपण काय काढतो सांगा, अपोजिट आणि हायपोटेनसचा रेशो काढतो, त्याला आपण साइन थिटा म्हणतो. क्लिअर? आणि तो रेशो कॉन्स्टंट असतो त्या अँगलसाठी, त्या अँगलसाठी त्या त्रिकोणामध्ये तो काय असतो सांगा, कॉन्स्टंट असतो. मी काय म्हणतो लक्षात येते तुमच्या? हॅलो हॅलो, हो सर. हा, म्हणजे किती वाढवलं तुम्ही, समजा ना, हे वाढवलं तर ही पण वाढणार ना, पण त्यांचा रेशो चेंज होणार नाही. रेशो काय राहणार सांगा, अपोजिट अपॉन हायपोटेनसचा रेशो काय राहणार आहे, सेम राहणार आहे. त्याच रेशोला आपण साइन थिटा म्हणतो. क्लिअर? हा, ओके. कॉस थिटा म्हणजे काय असतं सांगा, BC अपॉन AC असतं, म्हणजे ऍडजस्टंट साईड डिवायडेड बाय काय असतं सांगा, हायपोटेनस असतं. ओके, आता मला पटपट सांगत चला बघूया, साइन थिटाचं काय असणार सांगा. साइन थिटा आपण किती काढलेलं, आता बघितलं की किती काढलं, 1/2 बघितलं. ओके, कॉस 30 काय येणार सांगा, 30, 60, 90चा ट्रायंगल समोर आणा, डोळ्यासमोर आणा, किती येणार, हा, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. हा तुम्ही ट्रायंगल विसरला, हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा बघा. 30, 60, हा 30 आहे ना, तर इथे काय येणार, 1 येणार, इथे 2 येणार, इथे √3 होणार. अपोजिट अपॉन हायपोटेनस आणि ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस म्हणजे कॉस 30. हे समजलं तुम्हाला? समजलं? हॅलो, आता मला पटकन सांगा बघूया, साइन 60 काय येणार ते, साइन 60 म्हणजे हा, त्याचं अपोजिट कुठली बाजू झाली, 30. हा, याची अपोजिट बाजू कुठली आली, हा,
इथे पाहिजे तर मी इथे लिहितो बघा, ही 30 झाली, ही 60 आहे समजा. हो हा, मग इथे मी काय लिहिलं सांगा, 1 लिहिलं, इथे 2 लिहिलं, इथे √3 लिहिलं. आता 60 ची अपोजिट बाजू कुठली आली? √3 √3. आणि हायपोटेनस किती आहे? 2 2 आहे. तसंच मला कॉस 60 सांगा. पण 1/2 1/2. या ऑब्झर्वेशन मधनं तुम्हाला काय दिसतंय बघा. cos 60 आणि sin 30 साइन CM आहे. साइन 30. आणि cos 30 आणि sin 60 सेम आहे. सेम आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, साइन 30 इज इक्वल टू कॉस 30, कॉस 60. आणि साइन 60 इज इक्वल टू cos 30. म्हणू शकतो आपण. हो आणि एक प्रकारे मी म्हणू शकतो, मी काय म्हणणार सांगा, इथे कॉस, समजा याला मी थीटा कन्सिडर केलं. ओके, मग 60 मी कसा लिहिणार सांगा, 90 मायनस थीटा. साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. तसं साइन 60 म्हणजे कॉस 90 मायनस थीटा. हे नक्की समजलंय तुम्हाला? हो सर सगळ्यांना समजलं? हॅलो, ओके. साइन थीटा आणि कॉस थीटा सगळ्यांना समजलं असेल. ओके, आता मला सांगा, मी तुम्हाला एक बाजू दिली 5, ही 5 दिली, ही 3 दिली, त्याच्यावरनं मला सगळं तुम्ही सांगू शकाल काय? हे 30 नाही आहे, आता थीटा असणार तिथे. ओके, मी परत लिहितो. इथे सुद्धा हे 30 नाही, 60 नाही, काय नसणार. हे थीटा आणि 90 मायनस थीटा असणार. हे 30 आहे आणि 60 आहे, सॉरी थीटा आणि 90 मायनस थीटा. आता मला सांगा, साइन थीटा किती येणार? हॅलो, बोला ना पटकन. हो सर साइन थीटा काढायला आपल्याला AB माहित आहे का? माहित आहे का AB? हा, AB 4 असेल. हो असेल. का हो असेल सांगा? बाय पायथागोरस. तुम्ही सगळ्यांनी मगाशी सांगितलं मला पायथागोरस थेरम माहित आहे, मग हे पटकन यायला पाहिजे. पायथागोरस टिपलेट सगळ्यांना पाठ पाहिजेत बघा. टिपलेट बद्दल सुद्धा एक तुम्हाला सांगतो बघा. जर तुम्हाला 3, 4, 5 हे टिपलेट माहित असेल तर त्याच्यापासून कितीतरी टिपलेट तुम्ही बनवू शकता. याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं, याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं, याला मल्टिप्लाय बाय, दुसरं टिपलेट, याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं, याला मल्टिप्लाय बाय 3 करायचं, याला तिसरं टिपलेट. लक्षात आहे? याला मल्टिप्लाय बाय 4 केलं, याला पण 4 केलं, याला पण 4 केलं, तर हे 4थं टिपलेट आलं. समजतंय? समजतंय का? म्हणजे अशी टिपलेट तुम्हाला पाठ असेल ना, तर काय होणार सांगा, तुमचं कॅल्क्युलेशन पटपट फास्ट होणार. आपण 5 दिलं, 3 दिलं, राईट अँगल ट्रायंगल आहे ना, डेफिनेटली हे 4 असायलाच पाहिजे. ओके, म्हणजे जर टिपलेट तुम्हाला पाठ असतील तर हे यायला पाहिजे बघ. म्हणून मी स्टार्टिंगलाच विचारलं तुम्हाला, टिपलेट माहित आहे, पायथागोरस थेरम माहित आहे का? पायथागोरस थेरम माहित असेल तर टिपलेट आज सगळ्यांनी काय करायचं, आज किंवा उद्या सगळी टिपलेट लिहून काढायची आणि हळूहळू ती पाठ करून टाकायची. म्हणजे कॅल्क्युलेशन नाही तर तुम्ही काय केलं असतं, 5चा स्क्वेअर करा, 3चा स्क्वेअर, त्याच्यातनं वजा करा, जे आन्सर येतं त्याचं कशाचा स्क्वेअर आहे तो फाइंड आउट करा. हे खूप लेंदी प्रोसेस होणार. हे आता सिंपल आहे, पण दुसऱ्यासाठी आपल्याला वेगवेगळं हे करावं लागतं. ओके, आता मला सांगा, साइन थीटा किती येणार? साइन थीटा कट किती येणार पटकन? हा, मोठ्याने जरा आवाज तुझा हळू येतो. 4/5. ओके, कॉस 4 थीटा 3/5. 3/5. कॉस 90 मायनस थीटा म्हणजे कुठला अँगल येणार सांगा? हा अँगल 4/5. आणि साइन 90 मायनस थीटा 3/5. सगळ्यांना समजलंय? ओके, आता मी समजा तुम्हाला सांगितलं tan थीटा इज इक्वल टू 6/8.
सर टॅन पण एक सिम्बॉल आहे का? अरे नाही सर, 10 मी तुम्हाला सांगितलं नाही ना. सॉरी. हा पहिल्यांदा 10 बघूया. 10 थिटा म्हणजे काय असतं सांगा? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. 10 थिटा म्हणजे काय असतं सांगा? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे काय असणार सांगा इथे? ए बी अपॉन बी. BC. हे समजलं तुम्हाला? हा, साइन थिटा म्हणजे काय असतं? अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा म्हणजे ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. आणि टेन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. क्लिअर समजलं? क्लिअर हो समजलं? सर. हो सर. ओके. आता मी काय करतो माहिती आहे? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा करतो. त्याच्यातनं आपल्याला आन्सर काय मिळतं ते बघूया. साइन थिटा म्हणजे काय आपलं? 4/5. नाही, इथे नका बघू. इथे काय सांगा? ए बी अपॉन AB बाय AC. आणि याचं काय सांगा? BC बाय AC. 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 हे आपण असं लिहिलं तर चालेल की नाही बघा? ए बी अपॉन AC आणि हे उलट होणार. AC बाय BC. त्याच्यातलं AC गेलं. आन्सर काय मिळालं मला? AB बाय BC. म्हणजेच काय आहे सांगा? म्हणजेच काय आपलं? कॉस साइन थिटा. टेन थिटा येणार आहे. याचा अर्थ काय झाला सांगा? टेन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. नक्की समजलं? हो सर. नक्की समजलं? हो सर. ओके. टेन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा. आता याच्यावरनं मला टेन थिटा सांगू शकाल तुम्ही? टेन थिटा काय असतं ते? टेन थिटा म्हणजे आपण काय बघितलं? अपोजिट अपॉन 4/3 सर. 4/3 आणि 10 90 मायनस थिटा. हा, 90 मायनस थिटा काय येणार? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. 3/5. 3/5 कसं येणार? हायपोटेनस लागत नाही तिथे आपल्याला. काय लागतं? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. 3/4. 3/4. कोणाला काय डाऊट आहे? नाही. ओके. नाही. तर आपल्याला सगळे बघायचंय परत एकदा. इथे समजा मी तुम्हाला दिलं, परत एकदा मी ट्रँगल काढलाय. सगळे जे ट्रँगल काढणार ते मी राईट अँगल ट्रँगलच काढणार आहे. ओके. ट्रिग्नोमेट्री मध्ये इथे सगळे समजा राईट आपला- अँगल येते का? राईट अँगल सध्या तरी आपण राईट अँगल घेतोय. ओके. ए बी सी. समजा मला दिलं हे 9 दिलं, हे 12 दिलं, त्याच्यावरनं हे किती येणार सांगू शका? 13 आहे बघा. 15. 15. येणार. ओके. आता मला हा समजा थिटा आहे माझा. सांगा बघूया साइन थिटा काय आहे ना? 12/15. 12/15. कॉस थिटा काय आहे ना? 9/15. 9/15. टेन थिटा काय येणार सांगा? 12/9. 12/9. सगळ्यांना क्लिअर झालंय? हा अँगल किती असणार? हा अँगल किती असणार? हा अँगल किती असणार? हा, सांगितलं मग 60 असणार. कसं 60 कसं समजलं बाई? कसं समजलं तुला 60 आहे ते? 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा. minus हा थिटा असेल तर काय असणार आहे? 90 मायनस थिटा. 60 कसं असणार आहे? हे सांगितलं का 30 आहे म्हणून मी? नाही, हा किती असू शकतो. ओके. आता मला सांगा साइन 90 मायनस थिटा किती असणार? किती असणार? 9/15. 9/15. कॉस 90 मायनस थिटा 12/15. 12/15. ओके. नंतर 10 90 मायनस थिटा 9/12. 9/12. इथे जर तुम्ही बघितलं ना 90 मायनस थिटा आणि कॉस थिटा दोन्ही काय सेम आहेत. इथे पण बघितलं साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा सेम आहे. हे नाही, हे दोन्ही सेम नसणार. हे समजलं? पण साइन थिटा आपण कॉस थिटा केलं तर मला 10 थिटा मिळणार. दोघांचे बेस काय? डिनॉमिनेटर सेम आहे.
बोल, कोणाला काय डाऊट आहे? नाही सर. हॅलो. नाही सर. ओके. याच्यामध्ये आणि कोणाला काय डाऊट नाही ना? नक्की. नक्की नक्की. तसंच आता आपण नक्की नक्की. हा ओके. समजा मी काय केलं सांगा, हा ट्रायंगल काढला आणि असं काहीतरी दाखवलंय मी. तर कुठला म्हणणार परत एकदा सांगा मला याला. Isosceles right angle triangle. Isosceles right angle Isosceles right angle. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल मध्ये साइन 45 किती असणार सांगा? इथे 45 असणार ना, हा अँगल पण 45, हा अँगल पण 45. 1 upon root 2. 1 upon root 2. 1/√2. cos 45 काय असणार? 1 by root 2. 1 by One root by 2. 1/√2. ओके. आणि 10 45 काय असणार? 1. 1. 1. तर इथे काय होणार? 1/1 होणार. हे क्लिअर समजलं? आणि दोन्ही 45 असल्यामुळे आणि काय काढायची आपल्याला गरज नाही, कारण 90 - 45 म्हणजे काय येणार आहे? 45 येणार आहे. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना आहे? ओके. आणि आपण इथे प्रॉपर्टी बघूया बघा. मला काय करायचं सांगा, याच्या अगोदरच्या मध्ये जाऊया आपण. समजतंय, कठीण वाटतंय का सोपं वाटतंय? हा हॅलो, आवाज तुझा येत नाही. सोपं वाटतंय. सोपं वाटतंय. ओके. साइन थिटा किती असतो सांगा? साइन थिटा किती असतो इथे? हे 4-5 घेऊ नका, मला काय सांगा फक्त AB BC वगैरे असं काहीतरी सांगा. किती असणार सांगा साइन थिटा म्हणजे? इथे साइन थिटा कसा दाखवणार? हेच सांगा ना मला. AB/AC. याचा स्क्वेअर केला ना तर इकडे पण मला स्क्वेअर करावं लागतं. ओके. तसंच मला सांगा cos स्क्वेअर थिटा किती येणार सांगा? BC square divided square upon AC square. AC स्क्वेअर. आता मी समजा cos स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा केला, तर ऍक्च्युअली मी काय लिहिणार सांगा तिथे? AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. याचा आन्सर मी 1 लिहितो. का लिहितो सांगा? का लिहितो? हॅलो. हॅलो. हा, का लिहितो 1? कोणाचं पण नाही डोकं चालत? तर AB आणि BC चं मल्टिप्लिकेशन केल्यावर AC चीच येणार व्हॅल्यू. मल्टिप्लिकेशन नाही केल्यावर आहे. सॉरी, ऍडिशन केल्यावर AC ची व्हॅल्यू. कारण याला पायथागोरस थेरम लावणार ना आपण. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू काय ते सांगा? AC. आणि दोघांचे डिनॉमिनेटर काय सांगा? सेम आहे. जेव्हा मी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर करणार, त्याचा आन्सर किती येणार सांगा? AC स्क्वेअर येणार. आणि AC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर म्हणजे 1. हे आयडेंटिटी लक्षात ठेवायचं. 1. याचा आन्सर काय येतं सांगा? 1 येतं. आपण 4 आणि 5च्या याला पण चेक करूया आपण पाहिजे. हा, इथे मी 5 घेतला, तर मला सांगा इथे आपलं थिटा साइन थिटा म्हणजे किती येणार सांगा? साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजे किती येणार? साइन थिटा म्हणजे किती येणार आधी सांगा मला? 4/5 होल स्क्वेअर. 4 स्क्वेअर म्हणजे किती येणार सांगा? 16/25 प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे काय येणार सांगा? cos स्क्वेअर थिटा 9/25. 9/25. याचा आन्सर किती येतं? 25/25. म्हणजे काय येतं सांगा? 1 येतं. हे आपण प्रूव्ह केलं. समजलं सगळ्यांना? समजलं? हो सर. ओके. तर आज मी इथे थांबतो. एक 8 वाजता लेक्चर आहे, थोडीशी त्याची हे करायची आहे मला. ओके. तर आपण काय करतोय बघा, मे महिन्यात फक्त एकच दिवस हे घेतोय आणि नंतर आपले दर आठवड्याला 3 क्लासेस होतील. मे महिन्यात एकच का देतो? कारण बहुतेक मुलंही सुट्टीच्या मूडमध्ये आहेत, फिरतायत, हे करतायत. तर जून पासून आपले काय होतं सांगा? रेग्युलर हे होतील. त्याच्यासाठी मी काय करतो, हे सगळं आपण घेणार आहे. गणित पारंगत हे वगैरे सगळं तयारी. फक्त 10वीचा अभ्यासच घेणार असं काही नाहीये. आणि त्याच्यासाठी माझी जी फी आहे ती 9,000 आहे. ही वार्षिक फी आहे. ओके. हे सगळे सध्या तरी तुम्हाला मे महिन्यात फ्री मिळणार आहे.
जर आवडलं तर तुम्ही जॉईन व्हा. पालक सांगतात म्हणून माझ्याकडे जॉईन होऊ नका. मला तसे विद्यार्थी नको आहे. ओके, जे सिन्सिअर आहेत, माझं शिकवलेलं आवडतं आणि तुम्हाला अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये बसायचं आहे तरच तुम्ही काय करायचं, मला जॉईन व्हायचं आहे. ओके, नंतर पालक पैसे भरतायत म्हणून तुम्ही जॉईन होणार असाल तर मुळीच जॉईन होऊ नका. दुसरा कुठला तरी क्लास बघा. ओके, आपल्याला काय करायचं आहे की मॅथ्समध्ये कन्सेप्ट सगळे क्लिअर करायचे आहे आणि माझ्याकडनं शिकला की तुम्ही परफेक्ट व्हायलाच पाहिजे अशी माझी इच्छा असणार आणि आपण या सगळ्या परीक्षांचा तयारी पण त्याच्यामध्ये घेणार. ओके, माझी जी फीज असणार आहे ती 9,000, पण आता तुम्ही भरा असं नाही. 2-3 आधी लेक्चर बघा, तुम्हाला आवडत असेल, समजत असेल तरच तुम्ही माझ्याकडे जॉईन व्हा. नाहीतर असं व्हायला नको पैसे भरले आणि मला नाही रे ते आवडलं नाही असं व्हायला नको. पर्यंत चेक करा, आवडलं तर जॉईन व्हा. ओके, आज आपला एक लेक्चर असल्यामुळे मी लवकर आटपतो, नाहीतर दरवेळी आपण काय करणार आहे, 1 तास घेणार. चालेल, चला मग समजलं सगळं.